हाय. हाय. सॉरी, जास्त वेळ वाट बघावी लागली. अजिबात नाही, मी आत्ताच आले. इनफॅक्ट थँक्स, माझ्यासाठी तू ऑफिसमधनं लवकर आलास. हो मग काय, बेगम साहेबांनी फरमानच सोडलं होतं आणि आम्ही काय नाही म्हणणार आहोत त्याला. बरं आता मला प्लीज लवकर सांग की तू सकाळी जाताना काय महत्वाचं सांगणार होतीस. मला पटकन सांग, कारण दिवसभर त्याच टेन्शन मध्ये आहे मी. आता सांगशील? हो, वेल, खरं सांगू, तसं काहीच नाहीये. हो, अरे म्हणजे मी जर तुला सांगितलं नसतं तर तू आला असतास का मला भेटायला? म्हणजे मिस्टर अभिजित पेंडसे, मी शमिका राजे पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडले. माझं प्रेम ऍक्सेप्ट करशील? आय लव्ह यू. अगं पण आज अचानक माझं फेवरेट चॉकलेट. पण खा. का? काय बघतेस? काय नाही रे, आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरून गेला होतास तू. त्या तू पुन्हा एकदा एन्जॉय करताना पाहतेय बस. आणि हे चॉकलेट, हा गुलाब, हे सगळं निमित्त आहे रे तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणण्याचं. हा, आणि जनरली हे सगळं मुलं करतात मुलींसाठी, पण मला असं वाटलं की तू माझ्यासाठी तितकाच स्पेशल आहेस जितकी मी तुझ्यासाठी स्पेशल आहे. मग हे सगळं मी केलं तर कुठे बिघडलं? अदरवाईज या सगळ्या टेन्शन्स मध्ये सुखाचा श्वास घ्यायला पण विसरलो होतो आपण. बस म्हणून शमिका राजेंची इच्छा झाली की अभिजित पेंडसेंना आज डेटवर घेऊन जावं. तू असे एका मागोमागे एक आश्चर्याचे धक्के देतेस मला. तू डेटवर नेणारस मला? ऑफकोर्स, एक हॉरर मूवी आणि कॅन्डल लाईट डिनर, बस. कॅन्डल लाईट डिनर कळलं. हॉरर फिल्म? तुला रोमॅन्टिक फिल्म्स आवडतात ना? हो, पण आज प्रश्न माझा नाही, तुझ्या आवडीचा आहे. त्यामुळे हॉरर फिल्म. जेव्हा या फिल्मचे प्रोमोट चालले होते तेव्हा तुम्हाला काय म्हणाला होतास? काही झालं तरी ही फिल्म बघायला जायचंच आहे आपण. म्हणून केवढं काय झालं तरी मी आपल्या दोघांसाठी या फिल्मची तिकीट्स काढून आणली आहेत. दॅट्स सो स्वीट. पण एक गोष्ट छान केलीस तू, हॉरर फिल्मची तिकीट्स काढलीस. म्हणजे इन केस जर तू घाबरलीस मध्ये तर घाबरून बिलगता येईल ना तुला मला. काय? घाबरून मी तुला बिलगेन? हा, अजिबात नाही. तुला माहितीये, हॉरर फिल्म्स मध्ये मी भूतांवर कॉमेडी कमेंट्स करते आणि हसत सुटते. त्यामुळे मी तुला बिलगेन ही आशा सोडून दे. काय बायको आहे ना माझी, म्हणजे बिलगणार नाही, भूतांवर कॉमेडी कमेंट्स करणार. ऑफकोर्स. बरं चल, मूवी सुरू होईल. चल. विभा, विभा. काय हो? अभि कुठे? ऑफिसमधून आला नाही अजून.
आल्यापासून बघते. खूप अस्वस्थ आहात तुम्ही. काही घडलंय का? काय गंमत आहे, आपण दोघे एकमेकांना एकसारखेच प्रश्न विचारू शकतो, पण त्यात फरक आहे. तू विचारलेल्या प्रश्नांना मी खरी उत्तरे देईन, पण मी विचारलेल्या प्रश्नांना तू खरी उत्तरे देशील यावर आता माझा विश्वास नाही उरला. हो, का असं अडून अडून बोलताय? कारण खऱ्याच्या आडून आडून तुम्ही सगळे माझ्याशी खोटं बोलताय. या घरामध्ये काय चाललंय, काय घडलंय ते जाणून घ्यायचा अधिकार नाही मला. बाकी सगळ्यांकडनं मी खऱ्याची अपेक्षा सोडलीच आहे, पण तूही माझ्याशी खोटं बोललीस. जयचं लग्न कसं झालं, का झालंय तू माझ्यापासून लपवलंस. त्याआधी तो नीनाच्या घरातनं हाकलला गेला हे माझ्यापासून लपवलंस तू का? एखादी गोष्ट मला खोटी करून सांगितली म्हणजे ती मला कळणारच नाही असं वाटलं तुला? आणि अशा बऱ्याच गोष्टी या घरातनं माझ्यापासून लपवल्या जातात का तर मी चिडेन म्हणून? आणि मग खरं कळल्यावरती काय? मी चिडणारच आहे ना. एखादी गोष्ट खोटी असेल तर ती खोटी आहे कळल्यानंतर मी चिडतोच. आता काय आणि नंतर काय हे कळत नाही तुम्हाला? बाबा थांब, तू तिथेच थांब. एक पाऊल पुढे टाकू नकोस. मी जर दरवाजात उभा असतो ना तर तुला उंबरठाही चढू दिला नसता, तिथल्या तिथे हकलून दिलं असता मी तुला. मी घरात नसताना तू हे घर सांभाळू शकशील असं मला कालपर्यंत वाटत होतं रे. आणि आज मला किती अभिमान होता तुझा. माझा मुलगा मी घरात नसताना माझा अभि हे घर माझ्या इतकंच समर्थपणे सांभाळू शकतो. आणि आज तू आपला अक्कलखात बंद करून हाणामारीपर्यंत उतरलास. तू आणि तो जय मवालासारखे त्या पेंडसे निवासच्या अंगणामध्ये मारामारी करतात. अरे असा कुठला राग आला होता तुला की तुझा हात उचलला जातो? जयबद्दल नंतर बोलेन मी. खरं तर त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाहीच आहे, पण तू एक शहाणा मुलगा समजत होतो मी. एक चांगले संस्कार असलेला मुलगा समजत होतो मी. तुम्ही दोघे मारामारी करता आणि त्यात तुमच्या आईला मध्ये पडायला लागतं आणि तिला जखम होईपर्यंत. तुमच्या सगळ्यांवरती मी चांगले संस्कार करायचा प्रयत्न केला आणि ते सगळे संस्कार तुम्ही एका मागोमागे असे धाब्यावर बसवणार का? या घरामध्ये इतकं झालं आणि एकाही माणसाला मला सांगावंसं वाटलं नाही. गेले 4 दिवस रोज रात्री आपल्या फोनवरनं बोलणं होत होतं आणि फक्त हीच गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. पण एक गोष्ट तू विसरलास, मी तुमच्या सगळ्यांचा बाप आहे रे. तुम्ही एखादी गोष्ट माझ्यापासून किती लपवलीत ना तरी मी त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती खणून सत्य शोधल्याशिवाय राहणार नाही. शीला शीला की जवानी. सगळे चोर आहेत, चोर. एकेकाला ना एक एक करून असं जेलमध्ये पाठवणार आहे मी. चोर कुठले मला त्या
लग्नाच्या जेलमध्ये पाठवलं. जेलर कोण? तर तो अभिजित, ती शमिका, ती सँडी आणि त्या गावठी पडवळला पण माझ्या जेलमध्ये टाकलाय. तिच्या त्या साऊथ आफ्रिकेच्या जंगलातून आलेल्या काकाने सगळ्यांनी माझा मामा बनवला. नाही त्या शमिकाच्या मामाला परत साऊथ आफ्रिकेच्या जंगलात सोडून आलो तर नावाचं हाय मामा. 100 वर्ष आयुष्य. कसं आहे साऊथ आफ्रिकेचं जंगल? मस्त. पण जावई बापू तुम्ही इथे काय करताय? काय करतोय म्हणजे मी माझ्या घरी चाललोय. हो थांबा. कुठल्या घरी? इथे? हो. जावई बापू आता हे घर तुमचं राहिलं नाहीये. हा झेपेल तेवढंच प्यावं माणसानी, नाही का? तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलाय. चुकीच्या? हो. माझं घर कुठं आहे? इकडे इकडे. आणि जावई बापू परत विसरू नका. का? इथे याल लोक म्हणतील अरे काय हे, जयच्या हातातून प्रॉपर्टी गेली, घरही गेलं, त्याचबरोबर त्याची अक्कल सुद्धा गेली. असं म्हणायला नको ना लोकांनी. म्हणून सांगतोय हे घर विसरायचं. आता तुमचं घर इकडे. सांभाळून. जावई बापू काय अवस्था करून घेतली स्वतःची. कसं होणार आमच्या मंजूचं? आणि असंच शोधताना मला माझ्या घरामध्ये हे मिळालं. अजून कोणाला खोटं बोलायचंय? अजून कोणाला लपवायचंय? मी किती लपवलं ना तर मी सत्य शोधून काढीनच. तेव्हा मला बऱ्या बोलण्याने सांगा, ही बाटली कोणाची आहे? मामा काय झालं? माझी बॉटल आहे. कोण नाही दारू पिलं? मी दारू पित होतो. अरे पण मामा ही बॉटल तरी कमी आहे. मामा तुझ्याकडे एखादी भरलेली बॉटल असेल तर दे ना प्लीज. आजपर्यंत पेन्शनच्या घरात कुणीही दारू पिण्याची हिंमत केली नव्हती आणि यापुढेही कोणी करणार नाही. पुन्हा जर अशी थिर केलीस ना तर तू नीनाचा मुलगा आहेस हे मी लक्षात ठेवणार नाही. ते तर कोणाच्याच लक्षात राहिलेलं नाहीये, पण माझ्या लक्षात आहे. आजोबांनी ही प्रॉपर्टी माझ्या मॉमच्या आणि तुमच्या नावावर डिवाइड करून दिलं होतं. इतके वर्ष माझी मॉम तुमच्याकडे या घरावर हक्क सांगायला आली होती कधी? आली होती? आली होती का? सांगा ना. नाही. पण माझंच घर माझं राहिलेलं नाही आहे.
तेव्हा मी या घराला आपलं मानू नये का? हा? या घरात येणार, रोज येणार, इथेच राहणार आणि आपल्या घरात आपण कसंही वागू शकतो, हो की नाही? माझ्या थोबाडीत मारता. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये माझा शब्द शेवटचा असतो आणि आजपर्यंत तो मोडण्याची हिंमत कुणी केलेली नाही. तू असा अचानक येऊन असं म्हटलंस म्हणून हे घर तुझं होत नाही. मी नसताना माझ्या घरातल्या माणसानं असं सांगून तू गप्प बसू शकतोस, पण मला नाही. आतापर्यंत तू जो उच्छाद मांडलास ना, तो या घराच्या उंबरठ्या बाहेर होता म्हणून मी तुला कधीही बोललो नाही, कधीही तुझ्या अंगावरती हात टाकला नाही. पण या घरात तू असं केलेलं मला चालणार नाही. आई बापांनी शिस्त लावायची असते, तुझ्या आई वडिलांनी दुर्दैवाने तुला ही शिस्त लावली नाही. नाही मामा, मी एक मिनिट. ही थेरं पुन्हा माझ्या घरात चालणार नाहीत. तुझ्या आजोबांनी हे घर जरी माझ्या आणि नीनाच्या नावावर केलं असलं तर याचा अर्थ असा होत नाही की नीनाच्या मुलानं इथे येऊन दारू पिऊन तमाशे करावेत. नीनाच्या मुलाने काही केलं तर प्रॉब्लेम आहे, पण तुझ्या या मुलाने काही केलं तरी याला अडवायला कोणी येणार नाही. ही माझी बायको, ही माझी बायको कशी झाली विचारा. या तुझ्या मुलाने आमचं लग्न लावून दिलं. हिच्यावर झालेल्या अन्यायाची भरपाई म्हणून यांनी आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं. माझं अख्खं आयुष्य मी हिच्यासाठी बरबाद करायचं. मामा, आय हेट दिस गर्ल. त्यामुळे मी माझं अख्खं आयुष्य बरबाद झालं. माझं घर गेलं. आणि हाती काय आलं, हे असलं बुजगावण्याशी माझं लग्न लावून दिलं. पण तरी तुमच्या मुलाला कोणी काही बोलणार नाही, काही नाही. तू दारू न पिता जो गोंधळ घातलास त्याबद्दल मी तुला कधी माफ करणार नाही.